नमस्कार मंडळी, 19 मार्चला आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सोनं, चांदी, गाडी, घर यासारख्या मौल्यवान वस्तूंची खरेदी करत असतो. पण यापेक्षाही मौल्यवान वस्तू या दिवशी आपल्याला घरी घेऊन यायची आहे, जी घेतल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य हे कायमचे नष्ट होईल आणि माता लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास आपल्या घरावर राहील. आता कुठली आहे ती वस्तू? तर ती आहे कमळगट्टा, म्हणजे कमळाचं बी आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे. त्यानंतर त्याला दुधाने अभिषेक करायचा आहे आणि नंतर ती एका प्लेटमध्ये ठेवायची आहे. त्या अगोदर प्लेटवर हळद कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे, मुठभर तांदूळ टाकायचे आहे, त्यावर लाल कपडा टाकायचा आणि नंतर त्या लाल कपड्यामध्ये आपल्याला एक कमळगट्ट्याचं बी टाकायचं आहे, तुळशीची काडी टाकायची आहे, 7 काळे मिरी टाकायचे आहे, हळद कुंकू अक्षदा धूप दीप दाखवून पंचोपचारे पूजा करायची आहे. नंतर ती पोटली आपल्याला हातात घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचे आहे. 108 वेळा गायत्री मंत्र आणि 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. नंतर ती पोटली आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाशी लावायची आहे आणि संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला ती पोटली बांधायची आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे, नक्की करून बघा. धन्यवाद.